नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवायला अगदी सोपी अशी गवारीची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। गवारीची भाजी बनवण्यासाठी वेळसुद्धा अगदी कमी लागतो आणि साहित्यसुद्धा कमी लागते, त्यामुळे ही भाजी अगदी पटकन तयार होते। डब्याला देण्यासाठी खूप छान अशी ही भाजी आहे। गवारीच्या भाजीला स्वतःची अशी एक चव असते, त्यामुळे जरी तुम्ही फक्त तेल, तिखट, मीठ, हळद एवढं जरी टाकून गवारीची भाजी शिजवून घेतली तरी ती चवीला खूप छान होते। ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण गवारी घेतली आहे, दोन्ही साईडची देठ काढून आणि शिरा काढून व्यवस्थित त्याचे तुकडे करून घेतलेत। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 4 चमचे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, अंदाजानुसार मीठ घेतलं आहे, घरगुती मसाला घेतला आहे आपला, जिरं घेतले, हळद घेतली 1/2 चमचा। एका कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। लसूण परतून झाला की त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालायचं। लसूण आणि जिरे व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये गवारी घालून घ्यायची। गवारी आपल्याला 2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। हळद, तिखट, मीठ हे सगळं साहित्य आपण नंतर घालणार आहोत। अगोदर आपण गवारी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत, त्यामुळे गवारीला खूप छान चव येते आणि गवारीचा कलरसुद्धा बदली होत नाही। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। गवारी आपली परतून झाली आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घ्यायची। आपण सुकी गवारी बनवणार आहोत, त्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आणि गवारी व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मसाला घालायचा आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची 2 मिनिटं। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं। गवारीची भाजी शिजायला जास्त पाणी लागत नाही। भाजी व्यवस्थित मिक्स करून हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी आलेली आहे, गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची। झाकण काढून एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची। हे बघा, भाजीतील आपल्या पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, तर भाजी शिजली की नाही ते आपण चेक करूया। भाजी शिजलेली आहे आपली। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। त्याच्यानंतर 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि 1 ते 2 मिनिटच भाजी परतून घ्यायची आहे। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते चवीला आणि डब्यासाठी देण्यासाठी तर खूपच छान भाजी आहे ही। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। धन्यवाद।